आज अकोला जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने अध्यक्ष झाल्यानंतर कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी एक आज बैठक आयोजित केलेली होती। प्रभारी म्हणून आदरणीय राजेंद्र शिंगणे साहेब आहेत, गुलाबरावजी गावंडे आहेत, त्याचबरोबर आमचे सगळे पक्षाचे ज्येष्ठ नेते इथं आहेत। आम्ही या असलेल्या आजच्या बैठकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, त्या निवडणुका ताकदीने पक्षाच्या माध्यमातून लढवायच्या, कार्यकर्ता उभा करायचा, त्याला उभं करायचं आणि महाविकास आघाडी ही निश्चित करून त्याच्या पद्धतीने निवडणुका लढवायच्या अशा प्रकारच्या सूचना मी केलेल्या आहेत। निवडणुका कधी लागतील हे आम्हाला माहीत नाही, परंतु निवडणुकीची तयारी करण्याच्या संदर्भातून आजची ही बैठक आम्ही आयोजित केली होती। खरं म्हटलं तर पक्ष विभाजन झाल्यानंतर पक्षाची बांधणी करणं आणि पक्ष परत उभा करणं फार गरजेचं आहे। अनेक नेते सोडून गेलेले आहेत, परंतु ज्येष्ठांचा आणि त्याचबरोबर तरुण सहकार्य आहेत, अध्यक्ष आहेत, या सर्वांच्या माध्यमातून एक आत्मविश्वास निर्माण करून आम्ही ही पक्ष चालवण्याच्या संदर्भातली भूमिका ही आज व्यक्त केलेली आहे। मग नगरपालिका असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, आम्ही प्रभारी म्हणून शिंगणे साहेब आहेत, मी एवढंच सांगितलेलं आहे की जिल्हा स्तरावर लगेच बैठका घ्या, महाविकास आघाडी म्हणून आपण चर्चा करून तसे निर्णय घ्यायचे आणि तशा पद्धतीने निवडणुकीला समोर जाऊ। आज ही निवडणुकीला आम्ही तयारी करण्याच्या बाबतीमधली आजची बैठक आहे। परत एकदा मोठा एक मोर्चा, जिल्ह्याच्या फार मोठ्या प्रश्न जे आहेत काही, त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्नाचा 15 तारखेला आम्ही नाशिकला महामोर्चा काढलेला आहे। राज्याच्या शेतकऱ्यांचा त्यामध्ये अकोला असेल, या ठिकाणच्या असेल, जालना असेल, बुलढाणा असेल, अनेक शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न सगळे घेऊन आम्ही राज्याचा मोर्चा जो काढलेला आहे, त्यामध्ये आजच्या ह्या बैठकीमध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सूचना आलेल्या आहेत त्या घेऊन आम्ही ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडून आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये तो विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यानंतर आमच्या सगळ्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि नेत्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला एक मोर्चा काढायचा आहे जिल्ह्याच्या प्रश्नाच्या संदर्भातून। ते तारीख ज्यावेळेला ठरवतील त्यावेळेला एक परत अकोल्यामध्ये जन आंदोलन मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढतोय, जेणेकरून या सरकारचं जो दुर्लक्ष या अकोल्याच्या विकासासाठी आहे, अगदी म्हणजे आपल्याकडं महाविद्यालय या ठिकाणी झालेलं आहे, परंतु तिथं अजूनही रुग्णसेवा नाही। मोठं रुग्णालय झालं तरी तिथं रुग्णसेवाला नाही। नदीजोड प्रकल्प असेल, अनेक प्रश्न जे आहेत, सोयाबीन त्या भावाच्या बाबतीमध्ये आहेत, कापूसाच्या आयात दराच्या बाबतीमध्ये आहेत, अनेक प्रश्न जे आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करू अशा प्रकारचा विश्वास माझ्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे आणि मोठा मोर्चा निघेल। जनतेमध्ये एक सुप्त प्रकारची आज भावना आहे, जशी इतर राष्ट्रामध्ये क्रांती झाली तशी भारतामध्ये क्रांती होत असताना अकोल्यामध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये रोष आहे। मी आज बैठकीत बघितलं की महिला भगिनींपासून अनेक लोकांची उपस्थिती ही आम्हाला निश्चितपणाने उत्साह देणारी आणि लढण्याची जिद्द देणारी ठरली आणि मला वाटतं की मोर्चा सुद्धा तशा पद्धतीने निघेल। सरकारच्या या प्रश्नावर सरकारला निर्णय घेण्यासाठी, अधिकार निर्णय घेण्यासाठी आम्ही भाग पडू। आजची बैठक चांगली झालेली आहे। परत या ठिकाणी येऊन पक्ष संघटनेच्या संदर्भातली बांधणी आणि पक्षाच्या निवडणुकीला समोर जाण्याची रणनीती आम्ही ठरवू। ठाकरे बंधूंची युती झाली तर महाविकास आघाडीची काय भूमिका? नाही, मला म्हणणं मी मगाशी सांगितलं की अजून युतीच्या संदर्भामध्ये कुठली भूमिका त्यांच्याकडून अधिकृत जाहीर झालेली नाही। त्यांची एकमेकांची भेट, बैठका किंवा चर्चा होणं यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हाला कळलेलं नाही, परंतु ज्यावेळेला चर्चा होईल त्यावेळेला ते जाहीर करतील, त्यावेळेला आम्ही पक्षाचे महाविकास आघाडीचे नेते सगळे प्रमुख बसू, आदरणीय पवार साहेबांशी सुद्धा चर्चा करून पुढची भूमिका आम्ही त्यावेळेला स्पष्ट करू। उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा आहे। मला एक कळत नाही क्रॉस वोटिंग झाले, यांना कसं काय कळतं? म्हणजे आमचा आरोप खरा आहे, मतचोरी, वोटिंग, त्यानंतर मशीन मॅनेजमेंट हे आम्हाला माहिती आहे, पण मला एक कळत नाही की तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे म्हणून तुम्हाला जो आत्मविश्वास आहे, मग माणसं खासदार सुद्धा फोडण्यासाठी आता प्रयत्न जर भाजप करत असेल तर मला वाटतं अवघड आहे। मग आता लोकशाहीमध्ये ज्यांनी निवडून दिलेलं आहे त्या लोकांनी खासदार केलेला आहे, त्या लोकांना सुद्धा दबावाखाटी
किंवा काही आमिष दाखवून फोडली जातं काय अशी शंका निर्माण होते. क्रॉस वोटिंग अशीच होते काय? सरकार असंच बंद आहे काय? मग तुमच्याकडे बहुमत असताना तुम्ही कशासाठी मतासाठी या ठिकाणी जुळण्या करत होता मला कळत नाही. म्हणजे याचा अर्थ लोकशाहीला दाबण्याचा प्रयत्न हा फाजील आत्मविश्वासावर होतोय असं माझं मत आहे. राहुल बोंद्रेसह 13 जणांवर गुन्हे दाखल झाले. हा राहुल बोंद्रेसह 13 जणांवर गुन्हे दाखल झाले. नाही, ही खरी म्हटलं तर ही लोकशाहीची गळपेची आहे. आज आम्ही जे जनसुरक्षा कायद्यावर आंदोलन केलेलं आहे त्याचा हा भागच आहे की एखादा कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, पदाधिकारी, तो ज्यावेळेला आंदोलन करतो तर अशा लोकांना दाबण्यासाठी खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न होतो. 13 गुन्हे एका लोकप्रतिनिधी म्हणून निवडून लढवलेला, आमदार म्हणून काम करणारा, थोड्या मताने पडलेल्या जर त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यावर करत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे. सत्यच असेल तर त्यामध्ये आमचा विरोध नाही, परंतु यांना गुंतवणूक टाकण्यासाठी वेगवेगळे गुन्हे खोटे टाकायचे ही काही आजची रणनीती नाही. ही केंद्र राज्यात बऱ्याच यंत्रणा वापर करून त्या ठिकाणी विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सातत्याने होतो. त्याच प्रकारचा प्रयत्न राहुल बोंद्रेवर केला असं माझं मत आहे. त्यावेळी क्रॉस वोटिंग जे झालं होतं त्याच्यात तुमच्या पक्षाच्या काही खासदारांचं नाव घेतलं जातंय. कशावरून कळलं? कोणाला कळलं? चर्चा जी आहे, आरोप होतात. नाही, चर्चा नाही. हे बघा, हे कसं आहे माहितीये का, काही लोक बुद्धिमत्ता वापरून राजकारण करतात. हा राजकारणाचा भाग हा त्यांचा आहे की लोकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण करायचं. आमचं मत आहे की आम्हाला जास्त मतं एवढी मतं मिळणार नव्हती, ती एवढी मतं मिळाली, ती भाजपचीच फुटली असं आमचं वाटतं. आमची जर फुटली असेल तर भाजपची मतं आम्हाला भेटली असं झालं असेल. सरकारमधले मित्र पक्ष ज्यावेळेला मतदान करत नव्हते त्यांच्यावर कसा दबाव आणला, त्यांना मतं देण्यासाठी कसं प्रवृत्त केलं. कारण माझ्या माहितीप्रमाणे BRS असेल, त्याच्यानंतर तेलंगणामधला पक्ष जो आहे रेड्डींचा तो असेल, वायर्स रेड्डी, वायएसआरचा पक्ष, त्यांनी शेवटी त्यांचे 11 खासदार होते, त्यांनी विजू जनता दल, या लोकांनी मतदान दिलं कशा नसेल कशावरून. म्हणजे असं आहे की त्यांचं मतदान त्यांना मिळालं असेल, मग त्याच्यामध्ये आमचंच मतदान फुटलं. मग याचा अर्थ असा आहे की तिथे सुद्धा मतं कोणाला पडली हे आमचा आरोप जो आहे तो खरा ठरतोय. तर मंत्रालयात नागपूरच्या एका व्यक्तीने मंत्रालयाच्या दालनात बोगस इंटरव्ह्यू घेतल्याची घटना आहे. बोगस कसला? म्हणजे अधिकारी म्हणून भासून त्यांना मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये एका इंटरव्ह्यू घेतले लोकांनी. कशासाठी? नोकरी लावली. असं आहे, मंत्रालयामध्ये बोगस नोकऱ्या लावण्याच्या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या तक्रारी नुसत्या नागपूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आहेत. तुम्हाला कल्पना नसेल, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रिंट केलेले पत्र मंत्रालयाच्या शिक्क्याची म्हणजे सिम्बॉल जो असतो ना त्याशी ऑर्डर काढलेली पत्र दिलेली आहेत, त्यांच्याकडून पैसे काढलेले आहेत. आणि हा प्रकार इतका गांभीर्याचा आहे की सरकारी नोकरी मिळवून देतो म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना खोटे नियुक्तीपत्र दिलेले आहेत, कार्ड दिलेले आहेत, कार्ड, नियुक्तीची कार्ड, हे सगळं बोगस आहे. मागे आम्ही सांगितलं होतं की आता शोध लावून त्या आरोपीवर कारवाई करा. कारवाई केली तरी हे प्रकार जर चालू राहिले असतील तर मला वाटतं की ते मंत्रालयात कसे गेले, त्यांना एवढं धाडस कसं झालं, कुठल्या खात्याच्या कुठल्या मंत्र्यांच्या कोणाबरोबर आमचे संबंध आहे म्हणून दाखवण्याचा कोण प्रयत्न करतोय. याचा अर्थ की यामध्ये सरकारच्या बाबतीमध्ये जी काय यंत्रणा आहे ती पूर्णपणाने पोखरलेली आहे असं आमचं मत आहे.